नमस्कार, मी शीतल आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे एक जबरदस्त चॅलेंज. डिक्लटरिंग चॅलेंज 7 दिवसात तुमचं घर बदला, म्हणजे व्यवस्थित करा. घर स्वच्छ, नीटनेटकं आणि शांत ठेवलं की मनही आपोआप पॉझिटिव्ह राहतं. म्हणून आजपासून आपण एक छोटी पण जबरदस्त सफर सुरू करणार आहोत. फक्त 7 दिवसात तुमचं घर नवं दिसेल आणि मन हलकं होईल. आता तुम्ही म्हणाल, की आम्ही तर रोजच घर आवरतो, पसारा आवरतो. मीही ते करत असते. परंतु तरीही तुम्ही पाहिले असेल, की रोज-रोज सारखे-सारखे घर आवरले तरीही पसारा होतोच. घर कितीही आवरले तरीही ते अस्ताव्यस्त होतेच. आणि जर का घरात लहान मुले असतील, तर मग तर विचारायलाच नको. कितीही वेळा घर आवरा, ते जैसे थे होते. माझ्या बाबतीतही हाच अनुभव बरेच दिवस मला येतोय. म्हणूनच यावर काय उपाय करावा याचा विचार मी करत होते आणि त्याचा बराच अभ्यासही मी केला. त्यातून मला काही गोष्टी समजल्या, त्या मी आचरणात आणल्या आणि त्याचा मला फरकही जाणवला. आणि आता मी त्या गोष्टी माझ्या बहिणी, माझ्या मैत्रिणी यांच्याशी शेअर करते. आणि मग म्हटलं, आपल्या ऑर्गनाइज विथ शीतलच्या फॅमिली मेंबर्स बरोबरही या गोष्टी शेअर कराव्यात. कसे आहे, आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही आधीही ऐकले असेल, तुम्हाला त्या गोष्टी माहितीही असतील, पण त्या गोष्टी फॉलो करण्याचे पाऊल मात्र आपण कधी उचलत नाहीत. कारण डिक्लटरिंग म्हणजे अनावश्यक गोष्टी काढून टाकणे आणि बऱ्याच जणांना एकतर प्रत्येकच गोष्ट ही आवश्यक, महत्त्वाची, गरजेची वाटते आणि आपण पैसेही खर्च केलेले असतात त्या गोष्टींवर किंवा वस्तूंवर. तसेच आपल्या काही आठवणी जोडलेल्या असतात त्या वस्तूंशी किंवा गोष्टींशी आणि त्या वस्तू तशा बऱ्यापैकी खराबही झालेल्या नसतात. कधी-कधी कपड्यांच्या बाबतीत ते फाटलेले नसतात, परंतु त्यांचा कलर मात्र उडालेला असतो. अगदी जुन्यासारखे दिसत असतात आणि बोळेही आलेले असतात. पण आपण म्हणतो, की जर ते फाटलेले नाहीत, तर मग ते टाकून कसे द्यायचे किंवा मग दुसऱ्याला कसे द्यायचे? कधी-कधी कपडे हे नवीनच असतात, परंतु आपण मात्र जाड झालेलो असतो. त्याच्यामुळे ते आपल्याला काही फिटिंगला येत नाहीत आणि आपण म्हणतो, की मी कमी झाल्यावर, वजन कमी झाल्यानंतर मी हे कपडे वापरेल आणि वर्षानुवर्ष ते कपडे आपल्या कपाटातच पडून राहतात, परंतु त्यांचा नंबर काही येत नाही. तसेच लग्नाची साडी, शालू किंवा मग हळदीची साडी अशा प्रकारच्या काही चांगल्या साड्या, तसेच काही चांगले ड्रेसेस आपल्याकडे असतात आणि आपण म्हणतो, की अ, ह्या चांगल्या आहेत, नवीन आहेत किंवा जास्त वापरलेल्या नाही आहेत म्हणून आपण त्या जपून ठेवतो आणि एखाद्या कार्यक्रमात ज्यावेळी कपडे, साडी किंवा ड्रेस घालण्याची वेळ येते, त्यावेळी आपण मात्र म्हणतो, की तीच साडी, तोच ड्रेस मी परत कसा काय घालू या कार्यक्रमामध्ये किंवा शालू आपण इतरांच्या कार्यक्रमामध्ये घालू नाही शकत. मला वाटते, की जर एखादी साडी, एखादा ड्रेस जर तुम्ही वापरत असाल, अशाच कपडे तुम्ही घरात ठेवले पाहिजे. जे कपडे तुम्ही वापरत नसाल, तर ते कपडे तुम्ही दुसऱ्यांना देऊन टाकू शकता. कारण त्यामुळे घरामध्ये मोकळी जागा होईल दुसऱ्या एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी. मी काही महिन्यांपूर्वी माझे काही साड्या आणि माझे काही ड्रेसेस हे देऊन टाकले. कारण बऱ्याच वर्षांपासून माझ्या कपाटामध्ये ते बरीचशी जागा घेरून बसले होते आणि कुठे जायचं फंक्शन असेल किंवा कार्यक्रम असेल तिकडे जायची वेळ आली, की मग एकच प्रश्न असायचा, "बापरे! माझ्याकडे तर कपडेच नाही. आता मी काय घालू? कोणता ड्रेस घालू?" असं मी ठरवलं, की जे कपडे मी वापरते रेग्युलरली तेच कपडे कपाटामध्ये ठेवायचे. बाकीचे कपडे देऊन टाकायचे. त्यामुळे आता कपाटात बऱ्यापैकी जागा आहे आणि त्यातीलही काही कपडे मी देऊन टाकणार आहे. कसं आहे, कपडे किंवा कोणतीही गोष्ट ही लगेच दुसऱ्यांना देऊन टाकायला किंवा सोडून द्यायला लगेच मनाची तयारी होत नाही. त्यासाठी तुम्ही अशा गोष्टी दुसऱ्यांकडून ऐकल्या, पाहिल्या, त्यानंतर जर त्याचं महत्त्व तुम्हाला समजलं, तरच मनाची तयारी होत असते. जेव्हा आपल्याला ते पटते, तेव्हाच आपण त्या गोष्टी करतो. माझ्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये मी पाहते, की बऱ्याच अशा जुन्या वस्तू ज्या न लागणाऱ्या आहेत, वर्षानुवर्ष त्या तशाच पडून आहेत. धड त्या वापरातही येत नाहीत आणि भंगारातही जात नाहीत. अशा साठलेल्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. प्रॅक्टिकली होते की नाही माहीत नाही, पण फिजिकली मात्र अडगळ अडचण तयार होते हे खरे. असा सर्वत्र पसारा असला की मन शांत राहत नाही, चिडचिड होते, अस्वस्थ वाटते. चांगल्या गोष्टी सुचत नाहीत, हे खरे. आणि जर हे तुम्हाला देखील फील होत असेल, तर आज मी तुम्हाला ज्या टिप्स सांगणार आहे, त्या फॉलो करा आणि मग बघा आपल्या घरातील बदल. आधी घर डिक्लटर करा, म्हणजे नको असलेल्या गोष्टी आधी काढून टाका. म्हणजे त्या चांगल्या कंडिशनमध्ये असतील, तर दुसऱ्याला द्या आणि जर खराब झालेल्या असतील, तुटलेल्या असतील, मोडलेल्या असतील, तर काहीही विचार न करता भंगारात देऊन टाका. आणि मग बघा त्यानंतर होणारा चांगला बदल.
आज मी तुम्हाला जी डिक्लटरिंगची मेथड शेअर करणार आहे, ती आहे मेरी कोंडोची मेथड. मेथडला म्हणतात कॉर्न मेथड, जी सिंपल, साधी आहे, परंतु जबरदस्त परिणाम देणारी आहे. मध्ये आपण कॅटेगरीनुसार वस्तू किंवा गोष्टी ह्या आवरून घेतो. जसे की कपडे, पुस्तके, पेपर्स, नंतर छोट्या-मोठ्या वस्तू आणि सगळ्यात शेवटी सेंटिमेंटल वस्तू. लोकेशननुसार नाही. जसे की आधी आपण बेडरूम आवरतो, नंतर मग हॉल किंवा किचन असं एक-एक रूम घेतो, तर तसं नाही. मेरी कोंडोनी सांगितलं आहे, की तुम्ही कॅटेगरीनुसार आवरायला घ्या. जसं की जर कपडे आवरायला घेतले, तर सगळ्या प्रकारचे जे काही कपडे आहेत आपल्याकडे, ते सर्व एका ठिकाणी जमा करायचे. जेणेकरून आपल्याकडे किती कपडे आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, हे लक्षात येतं आणि त्यानुसार आपण ते कॅटेगराईज करू शकतो आणि मग त्याच्या पुढील स्टेप आहे, की आपण 3 बास्केट्स किंवा बॉक्सेस घ्यायचे. त्यामध्ये फर्स्ट आहे, की जे कपडे तुम्ही वापरणार आहात, ते तुम्ही त्या पहिल्या बॉक्समध्ये टाकायचे. नंतर सेकंड बॉक्स करायचा डोनेशनचा किंवा दुसऱ्यांना देण्यासाठीच्या कपड्यांचा. जे कपडे तुम्हाला येत नाहीत, तुमच्या फिटिंगचे नाही आहेत किंवा ज्यांचा कलर उडालाय किंवा जे तुम्हाला नको आहेत असे कपडे, आता तुम्हाला ते घालायला आवडत नाहीत, असे कपडे दुसऱ्या प्रकारच्या बॉक्समध्ये टाकायचे, की जे तुम्ही दुसऱ्यांना देणार आहात. आणि तिसरा बॉक्स आहे फेकून देण्याचा किंवा डिक्लटरिंगचा म्हणू शकता, की जे अगदी फाटलेले आहेत किंवा खूपच बोळे आलेले आहेत, खराब झालेले आहेत, जे तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाहीत, अशा परिस्थितीत आहेत. अशा कपड्यांसाठी तिसरा बॉक्स करा. जे कपडे आपल्याला कम्फर्टेबली येतात, तसेच आपल्याला काचत नाहीत किंवा वापरायला सोपे आहेत, तसेच जे आपल्याला आनंद देतात, असेच कपडे सिलेक्ट करायचे, आपल्याला ठेवायचे. बाकी शक्यतो हे दुसऱ्यांना देऊन टाकायचे किंवा डिक्लटर करायचे. मेरी कोंडो म्हणते, की कोणते कपडे ठेवायचे आणि कोणते नाही किंवा कोणती वस्तू ठेवायची किंवा नाही, हे कसे ओळखायचे? तर प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक वस्तू किंवा कपडे हे हातात घ्यायचे आणि त्याला एक प्रश्न विचारायचा, डज धिस स्पार्क जॉय टू मी? म्हणजे ही गोष्ट मला आनंद देते का? जर त्याचे उत्तर हो आले, तर ती गोष्ट आपण आपल्या जवळ ठेवायची आणि जर उत्तर नाही असेल किंवा मनामध्ये शंका असेल, की हो की नाही, तर असे कपडे आपण बाजूला ठेवू शकतो. अशा वस्तू आपण काही दिवस बाजूला ठेवू शकतो आणि जर 5-6 महिने पण आपण त्या बाजूला ठेवून आपण जर त्या वापरल्या नाही पुन्हा, आपल्याला त्याची गरज पडली नाही किंवा आठवण आली नाही, आपण त्या वस्तू पुन्हा वापरात घेतल्या नाहीत, तर मग त्या वस्तू आपण दुसऱ्याला डोनेट करू शकतो किंवा दुसऱ्याला वापरासाठी देऊ शकतो. याच्याशी रिलेटेड इतर YouTubeवरील व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. त्यामुळे तुमची मानसिकता बदलेल. तिने एकाच वेळी सर्व प्रकारच्या गोष्टी ह्या डिक्लटर करायला सांगितले आहे. म्हणजे मग घरामध्ये एकाच वेळी आपल्याला चांगला बदल दिसेल. परंतु आपण असे आहोत, की घरातून एकाच वेळी कपडे, भांडी, पेपर्स किंवा इतर काही महत्त्वाच्या आपल्या आवडीच्या वस्तू जर असतील, तर अशा वस्तू बाहेर काढल्या, तर घरातील मोठे माणसे सुद्धा त्यासाठी तयार होणार नाहीत आणि आपल्यालाही फार जड प्रोसेस वाटेल. यांना पैशाची किंमत नाही किंवा इतरही प्रतिक्रिया येऊ शकतील. म्हणून थोडे-थोडे आपल्याला पटेल तेवढेच डिक्लटर करायचे. काय बदल होतो तो पाहायचा, अनुभवायचा आणि मग हळू यासाठी आपण तयार होत असतो. आणि ज्याला त्या गोष्टीचे महत्त्व पटते आणि अनुभव येतो, तो पुढच्या वेळी त्या गोष्टीसाठी तयार होतो. हा माझा अनुभव आहे. ज्यांना मान्य नाही करायचे ते नाही बदलत. असो, हा विषय ज्याचा त्याचा पर्सनल आहे. मी डिक्लटरिंग का करायची या विषयावर जास्त बोलले. कारण डिक्लटरिंग कशी करायची ते 4-5 स्टेप्समध्येही कळते. पण मनाची तयारी होणे गरजेचे आहे. म्हणून जास्त वेळ घेऊन डिक्लटरिंग करणे का गरजेचे आहे ते सांगितले. चला तर मग पाहूयात डिक्लटरिंग चॅलेंज 7 दिवसांच्या 7 स्टेप्स. दिवस पहिला, कपाट आणि कपडे. यामध्ये 3 बॉक्स घ्या. पहिल्या बॉक्समध्ये वापरणारे कपडे, आपले आवडते कपडे, आपल्याला येणारे. दुसऱ्या बॉक्समध्ये दान करण्याचे किंवा दुसऱ्याला देण्यासाठीचे कपडे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये फेकून देण्याचे कपडे, जे अगदी फाटलेल्या अवस्थेत आहेत असे. त्यामुळे कपाटातील कपडेही कमी होतील आणि घरातही जागा होईल. आणि मनही हलके होईल. कारण न वापरलेले, महागडे कपडे, तसेच न येणारे कपडे हे रोज-रोज पाहून आपल्यालाही असं वाटतं, की बापरे! आपण किती खर्च केलेला आहे आणि हे कपडे वापरलेही जात नाही. त्या गोष्टीचंही टेन्शन येत राहतं. त्यापेक्षा दृष्टीआड सृष्टी. जसं की आपल्याला आता ते दुसऱ्यांना देऊन टाकल्यानंतर दिसणार नाही आणि नंतर आठवणही येत नाही त्या कपड्यांची. नवीन कपडे येतात घरात आणि त्यानुसार आपण पुढे चालत राहतो. दिवस दुसरा. किचन आणि भांडी.
यामध्ये जुने डबे, प्लास्टिकचे तुटलेले डबे, बरण्या, झाकणे, तुटलेली भांडी, चिरा गेलेली भांडी, तुटलेले कप, गंजलेली भांडी, नॉनस्टिकची खराब झालेली भांडी, तसेच वापरात नसलेली आणि डबल टिबल असलेली भांडी यासारख्या गोष्टी आपण काढून टाकू शकतो. अशा प्रकारे डिक्लटरिंग केल्यानंतर जी भांडी उरली आहेत ती व्यवस्थित मांडा, व्यवस्थित ऑर्गनाइज करा आणि मग बघा कशी व्यवस्थित मोकळी जागा मिळते. स्वयंपाक करतानाही मनाला आनंद होईल. दिवस तिसरा, कागदपत्रे आणि ड्रॉवर. याच्यामध्ये जुने बिल्स, जुने रिसिप्ट्स, पॅम्पलेट्स किंवा जे काही लागत नाही अशा सर्व गोष्टी रद्दीत द्या आणि जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, महत्त्वाची बिलं आहेत, तेवढी फाईलमध्ये ठेवा. बाकी सर्व गोष्टी रद्दीत देऊन टाका. दिवस चौथा, मुलांची खेळणी आणि वस्तू तसेच न लागणाऱ्या सामान. जसं की मुलांची तुटलेली काही खेळणी असतात, न लागणाऱ्या वस्तू असतात किंवा काही खेळणी चांगल्याही परिस्थितीत असतात, परंतु मुलं ती खेळत नसतात. तर अशा सगळ्या गोष्टी मुलांशी बोलून त्यांना या गोष्टीचं महत्त्व समजावून सांगून त्या दुसऱ्यांना देऊन टाका. त्यामुळे घरामध्ये जागा रिकामी होते. दिवस 5वा, मेकअपचे साहित्य, कॉस्मेटिक्स किंवा बाथरूममधील काही सामान. जसं की एक्सपायर झालेले क्रीम्स, लोशन, शॅम्पू किंवा मग अगदी लूज झालेले रबर बँड, तुटलेले क्लिप्स, जुने झालेले पॉलिश गेलेले कानातले या सर्व वस्तू काढून टाका. ज्या वापरात आहेत अशाच गोष्टी किंवा जे तुम्ही वापरत आहात अशाच गोष्टी ठेवा आणि बाकीच्या न लागणाऱ्या किंवा खराब झालेल्या, तुटलेल्या वस्तू काढून टाका. त्यामुळे रोजच्या रुटीनमध्ये भरपूर वेळ वाचेल. दिवस 6वा, हॉल आणि त्यातील सजावटीच्या वस्तू. हॉलमध्ये बऱ्याचदा काही जण सजावटीच्या वस्तू इतक्या ठेवतात, की त्या साफ करणे, मेंटेन करणे यातच भरपूर वेळ जातो आणि त्या नेहमी-नेहमी वारंवार साफ कराव्या लागतात. त्यापेक्षा सजावटीच्या वस्तू ह्या मोजक्याच असाव्यात, कमी असाव्यात, जेणेकरून त्या साफ करण्यासाठी आपला रोज वेळ खर्च होणार नाही. तसेच इतर काही अजून वस्तू असतील, ज्या नको असतील, खराब झालेल्या असतील, तुटलेल्या असतील, त्याही वस्तू आपण वेळच्या वेळी डिक्लटर केल्या पाहिजेत. जसं की कमी वस्तू म्हणजेच जास्त जागा. दिवस 7वा म्हणजे खास दिवस. या दिवशी करायचं आहे मनाचं डिक्लटरिंग. म्हणजेच जसं आपण घरातून अनावश्यक गोष्टी काढून टाकतो आणि घर शांत, हलकं वाटतं, तसंच मनातून जे काही नकारात्मक विचार आहे, चिडचिड आहे, ताणतणाव आहे, दुसऱ्याशी कंपॅरिझन असेल, दुसऱ्याबद्दलचे जे निगेटिव्ह विचार असतील, ते सर्व काढून टाकले. तसंच आपल्याबद्दलचेही जे काही निगेटिव्ह विचार असतील, ते काढून टाकले, तर आपलेही मन हलके होते, शांत होते. आज सांगितलेल्या या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात, तर 7 दिवसात तुमचं घरही हलकं होईल आणि मनही नक्कीच हलकं होईल. आणि हो, ही प्रोसेस एकदा करून चालणार नाही. तर जसं आपण डेली रूटीनमध्ये म्हणजे रोज आपण जसं जेवतो, रेग्युलरली जेवतो किंवा इतर गोष्टी आहेत, ज्या रोजच्या रोज कराव्या लागतात. तसंच डिक्लटरिंग आणि ऑर्गनायझिंगचंही आहे, की घर हे वेळोवेळी रेग्युलरली आवरावं लागतं. कारण आपण नवीन गोष्टी ह्या आणतच राहतो. त्यामुळे वस्तू वाढणार, घरामध्ये वस्तू वाढणार आणि त्यासाठी लागणारी जागाही कमी पडणार. म्हणून वेळच्या वेळी जर नवीन वस्तू यायच्या आधी जुनी वस्तू घराबाहेर गेलेली असेल, तर जागा कमी पडणार नाही आणि घरही नीटनेटके व्यवस्थित राहील. कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की कुठल्या दिवशीचं डिक्लटरिंग तुम्ही सुरू करणार आहात आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू.